पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर पटी सुंदराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती रत्नखचित परात गौरी कुमारा चंदनाची ओटी कुमकुम केशरा शिरेगडीत मुकुट सोबत बरा पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती संकटी पावावे निर्वावे रक्षावे सुरवर्ण जय देव जय देव जय मूर्ती जय मंगलमूर्ती दर्शन मात्र मना कामना जय मंगलमूर्ती मोरया संभाळाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तुमचं वय किती आहे? हा तुमचं वय? माझं वय ना 41 आहे. 81 झालंय. 81. मित्रांनो, आज आपण अशा आजोबाची गोष्ट पाहणार आहोत ज्यांचं वय आज 85च्या घरात आहे आणि ते वडगाव पाटोळे तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी राहत आहेत. बाबा त्यांची सायकल घेऊन शेताला गवत आणणे पाणी देणे अशी ते कामं करतात. दिवसभरातून 5-6 वेळा फेऱ्या त्या मारतात. त्यांच्या वयांच्या मंडळीची कंबर दुखती, पाटण दुखती, सगळं दुखतंय. चौकात बसून असतात, घरी झोपून असतात, पण बाबा अजून एक काम करत आहेत. बाबा तरुणपणी सकाळी उठायचे, सूर्यनमस्कार करायचे, नदीला आंघोळ करायचे, दूध प्यायचे. तरुण असताना बाबा पैलवान होते. राजगुरुनगरच्या मैदानात ते पैलवानकी करायचे. तसेच आसपासच्या पंचक्रोशीतील गावात यात्रा असेल तेव्हा ते पैलवानकी करायचे. अनेकदा जुन्या पिढीशी बोलल्यामुळे मला त्यांच्या पिढीतील काही माहिती मिळाली. ते म्हणायचे की आमच्या पिढीत स्वस्त होती, आज BJPने सगळीकडे महाग करून ठेवले. पेट्रोल, डिझेल, किराणा माल, घरभाडे, साडी, कपडे, लाईट बिल, सर्व जीवनावश्यक वस्तू महाग करून ठेवल्यामुळे भारतात राहण्यास लोकांना खूप त्रास होत आहे. अमेरिका दरवर्षी जी लिस्ट काढतो त्यात मानवी विकासाचा निर्देशांकात 200 देशांपैकी अंदाजे 150वा देश भारत आहे. लोकांनी काही बोलू नये, सरकार विरोधात रस्त्यावर उतरू नये यासाठी तरुण पिढीला सरकारने इंस्टाग्राममध्ये गुंतवून ठेवलेले आहे. तरुण पिढी समोर काही पाहण्यासारखं नसल्यामुळे खाली मान घालून मोबाईलमध्ये रील पाहते, कारण रीलमध्ये खूप चांगली इन्फॉर्मेशन त्यांना मिळते. त्यांनी जर वर मान काढली तर त्यांना खूप बेचैनी होते, कारण खराब रस्ते, त्याचप्रमाणे महागाई, बायकोला कंटाळलेली माणसं, नवऱ्याला कंटाळलेली माणसं, सर्वत्र बोर माणसे त्यांना दिसतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं रील पाहण्यातच भलाई आहे. आज आपल्या देशात बेरोजगारी आहे, नोकऱ्या नाहीत. त्यामुळे तरुण मुलांना रील पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ते रील पाहून टाईमपास करत आहेत. पोलीस भरती सर्व मुले करत आहेत, कारण अकॅडमीच्या सरांनी सांगून ठेवलेलं आहे की पोलीस झालं तरच नोकरी, इतर नोकरी तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे मला कधी कधी वाटतं की टेक्नॉलॉजीच्या जन्मात येण्यापेक्षा जुन्या काळात जन्माला यायला पाहिजे होतं. त्यावेळी जीवन चांगलं होतं, सुखसोयी नव्हत्या तरीसुद्धा माणसं चांगल्या प्रकारे जगत होती. आज सर्व सुखसोयी असूनसुद्धा माणसं जीवनाला कंटाळलेली आहेत. भारतात इतकी महागाई आहे, त्यामाने पगारवाढ अजिबात नाही. त्यामुळे भारतात राहण्यास लोकांना खूप त्रास होत आहे, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे. 1990च्या पासून पुढे सगळी पिढी एकच झालेली आहे. सगळ्यांना मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे, कारण मोबाईल सोडला की समोर पाहण्यासारखं असं काहीच शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे नाईलाजाने सर्वत्र मोबाईल लोक पाहतात. आजोबांनी बाय बाय केल्यामुळे मी सुद्धा घरी निघालो.